काल काय घडले यापेक्षा आज आपण काय करणार आहोत यावर आपले भविष्य अवलंबून असते. यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण कष्टाची व्याख्या मात्र एकच आहे, सातत्य. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 1 जून आणि आजचा दिवस म्हणजे खास दिवस असतो. आज आपल्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लाखो लोकांचा वाढदिवस असतो. 1 जूनच्या वाढदिवसाची एक मोठी गंमत असते. या दिवशी 2 प्रकारचे लोक वाढदिवस साजरा करत असतात. ज्यांचा खरोखरच आज जन्म झालाय ते, आणि दुसरे म्हणजे आपले आजी बाबा, आई वडील, काका काकू ज्यांच्या लहानपणी शाळेत नाव टाकायला गेल्यावर गुरुजींनी सरळ जन्मतारीख लिहून टाकली 1 जून त्यांचा. आज आमच्या योगामध्ये सुद्धा अनेक जणांचा वाढदिवस होता आणि तो सर्वांनी मिळून साजरा करण्याचे ठरवले. आता योगा संपल्यावर थोड्या वेळाने वाढदिवसाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून तयारी सुद्धा केलेली आहे. सर्वात आधी आता ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देऊन झालेली आहे. तारीख कागदावरची असो वा खरोखरची, पण 1 जूनला जन्माला आलेली ही माणसे आहेत ना, ती मनानं खूप श्रीमंत असतात. कष्ट करायची तयारी, कुटुंबाला जपण्याची धडपड आणि चेहऱ्यावर नेहमी हसू, ही या लोकांची खासियत असते. आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या अशा सर्व कष्टाळू आणि प्रेमळ व्यक्तींना आजचा दिवस समर्पित आहे. या सर्वांना आमच्या सर्वांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. घरी आल्यावर सकाळचे सर्व आवरून झाल्यावर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आज सोमवार असल्यामुळे आमच्याकडे आज बट्ट्या असतात. हे बघा, आता मला स्वयंपाक करून झालेला आहे. हा बघा, वरण भात, फ्लावरची भाजी आणि या बट्ट्या. या जयाबाई आणि त्यांची मुलगी सपना. या आहेत जयाबाई. त्या आम्हाला घरातील बऱ्याचशा कामांना मदत करत असतात. मागच्याच महिन्यात त्यांच्या मुलीचे लग्न झाले, त्यामुळे त्या आज आमच्याकडे त्यांच्या मुलीला घेऊन आलेल्या आहेत. त्या निमित्ताने मी तिची ओटी भरली आणि साडी सुद्धा दिलेली आहे. ओटी भरून झाल्यावर आणि सर्व कामे आटोपल्यावर त्या घरी निघाल्या आणि त्यानंतर मी माझे जेवण सुद्धा आटोपून घेतले. काही दिवसापूर्वी मी उडदाचे पापड करून आणलेले आहेत.
ते मी आता तळून घेतलेले आहे आणि आज मी जेवणामध्ये मसाला पापड तयार करून घेणार आहे। सर्वात आधी मी पापड तळून झाल्यावर त्यावर चाट मसाला आणि बारीक लाल तिखट टाकून घेतलेले आहे। नंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो त्यावर सर्व बाजूने चांगला पसरवून घेतलेला आहे आणि त्यावर मी बारीक चिरलेली छानशी ताजी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे। हा बघा, आता आपला मसाला पापड तयार झालेला आहे। आता मी माझे जेवण सुद्धा आवरून घेणार आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।